रेशन कार्ड धारकांनो सावधान, ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर रेशन बंद होणार। रेशन दुकानावर जाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा। ई-केवायसी म्हणजे काय? ई-केवायसी कोणासाठी आवश्यक? ई-केवायसी ची अंतिम मुदत। ई-केवायसी कुठे करावे? ई-केवायसी साठी महत्त्वाची कागदपत्रे। ई-केवायसी न केल्यास काय होईल? सर्व माहिती उपलब्ध आहे, पाहत रहा महाराष्ट्र 24 तास। नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। सरकारने रेशन कार्डच्या सर्व सदस्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक केलं आहे। जर तुम्ही हे काम वेळेत पूर्ण केलं नाही तर तुमचं रेशन बंद होऊ शकतं किंवा कार्डमधून नाव कमी होऊ शकतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे केवायसी का महत्त्वाचं आहे आणि ते कसं पूर्ण करायचं। ई-केवायसी करणं का आवश्यक आहे? रेशन कार्ड मध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती आधार कार्ड मधील प्रत्येक सदस्याला स्वतः रेशन दुकानात जावे लागेल। 2. तिथे गेल्यावर दुकानदाराला तुमचं रेशन कार्ड दाखवा। 3. रेशन दुकानात असलेल्या ई-पॉस मशीनवर तुमच्या हाताच्या अंगठ्याचा किंवा बोटाचा ठसा म्हणजेच बायोमेट्रिक द्यावा लागेल। 4. जेव्हा मशीनवर तुमचे फिंगरप्रिंट मॅच होतील तेव्हा तुमचं ई-केवायसी यशस्वीपणे पूर्ण होईल। महत्त्वाच्या गोष्टी, यासाठी कोणतेही वेगळे शुल्क देण्याची गरज नाही। ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे। रेशन कार्ड मध्ये जेवढ्या सदस्यांची नावे आहेत त्या प्रत्येकाला रेशन दुकानात जाऊन आपला अंगठा लावणे गरजेचे आहे। लहान मुलांच्या बाबतीत ज्यांचे आधार कार्ड अपडेट आहे त्यांचे देखील केवायसी करणे आवश्यक आहे। वेळ आणि शेवटची तारीख। मित्रांनो, ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे। गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन हे काम पूर्ण करून घ्या। शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, अन्यथा ऐनवेळी तुमचं रेशन मिळण्यास अडचण येऊ शकते। ही माहिती तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचेही रेशन बंद होणार नाही। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।